पावसासह नालीचेही दुर्गंधीयुक्त पाणी थेट उमरग्याच्या महावितरण कार्यालयात। उमरगा येथील महावितरण कार्यालय बसस्थानक परिसरातील ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्यामुळे बुधवारी रात्री तसेच गुरुवारी दुपारी झालेल्या पावसानंतर पावसाचे तसेच घाण पाणी थेट महावितरण कार्यालयात घुसले। यामुळे कार्यालयातील अनेक विद्युत उपकरणे पाण्याखाली गेली असून दुर्गंधीमुळे कर्मचारी व ग्राहक त्रस्त झाले आहेत। शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटारी बांधण्यात आलेल्या नाहीत। यामुळे उपजिल्हा रुग्णालय श्री छत्रपती शिवाजी कॉलेज पासून बसस्थानक महावितरण कार्यालयापर्यंत गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे। गटार बांधकाम नसल्यामुळे याचा नागरिकांना त्रास होत असून दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे। याबाबत नगरपालिका महामार्ग प्रशासनाकडे तर महानगर प्रशासन नगरपालिकेकडे बोट दाखवित असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान बुधवारी संध्याकाळी शहरात मोठा पाऊस झाला। यातच महावितरण कार्यालय बसस्थानक परिसरातील ड्रेनेज लाईन ब्लॉक असल्यामुळे व हा भाग नदीच्या जवळ असल्यामुळे शहरातील मोठ्या प्रमाणात घाण पाणी पावसाच्या पाण्याबरोबर बसस्थानकातून महावितरण कार्यालयास घुसले। या वर्षात 3 वेळा अशी घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे महावितरण परिसरात दुर्गंधी पसरली असून कर्मचारी व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। धाराशिव न्यूज रिपोर्टर ज्ञानेश्वर गुरव, उमरगा, धाराशिव। व बाहेरील स्थिती अर्ध्याहून जास्त डिप्या पूर्ण खाली पाण्यात गेलेले आहेत। माझे पाय अर्धे खाली गेलेले आहेत।